आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता बीड पोलिसांकडे। केज न्यायालयात आजच सुनावणी होणार। पुण्यात सीआयडी समोर वाल्मिक कराडचं आत्मसमर्पण। वाल्मिकला घेऊन बीड सीआयडीचं पथक केजमध्ये दाखल। केज कोर्टाबाहेर कराडच्या समर्थक आणि विरोधकांची गर्दी। पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवली। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार। गुंडांचे राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी। शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणात जोडलं, कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायची तयारी। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल। वाल्मिक कराडने खंडणीचे सर्व आरोप फेटाळले।